Good morning, students. Next part of optics is the total internal reflection. Total internal reflection हा next part आपल्याला बघायचं किंवा next point बघायचं. For that, we can consider when a ray of light is traveled from first medium to second medium, that bending is depends on the nature of medium. मीडियम कशा प्रकारचं आहे त्याच्यावरती बेंडिंग डिपेंड असेल. सपोज आपण असं कन्सिडर केलं, वेन रे ऑफ लाईट इज अ ट्रॅव्हल्ड फ्रॉम रेअरर टू डेन्सर मीडियम. रे ऑफ लाईट जर रेअररमधून डेन्सरमध्ये ट्रॅव्हल झालं तर होणारं इन्सिडन्स हा ज्यावेळेला रिफ्रॅक्शन प्रोड्यूस करेल त्यावेळेला, सपोज आपण नॉर्मल कन्सिडर केला, एन डॅश हा जर इन्सिडंट रे असेल, हा इन्सिडंट रे कसा ट्रॅव्हल होतो रेअररमधून डेन्सरमध्ये. ॲट दॅट कंडिशन हे बेंडिंग जे असेल ते कसं असेल, हे बेंडिंग असेल टुवर्ड्स द नॉर्मल. बेंडिंग काय असेल, टुवर्ड्स द नॉर्मल असेल. बट दॅट ऑफ रे इज अ रिव्हर्स. हाच रे जर रिव्हर्स झाला, रिव्हर्स म्हणजे काय झाला, रे ऑफ लाईट इज अ ट्रॅव्हल्ड फ्रॉम डेन्सर टू रेअरर मीडियम. म्हणजेच हा पाथला आपण काय केलं, रिव्हर्स डिरेक्शन दिली. म्हणजे रे ऑफ लाईट आता काय असेल, हा इन्सिडंट रे असेल, हा असेल तो रिफ्रॅक्टेड ऑर इमर्जंट रे असेल. ह्या वेळेला दिसणारं बेंडिंग कसं दिसतं, तर हा टुवर्ड्स नॉर्मल दिसत असेल, म्हणजे हा नॉर्मलच्या जवळ दिसत असेल तर हा नॉर्मलपासून काय दिसतो, लांब दिसतो. म्हणजे हे बेंडिंग जे असतं ते काय असतं, अवे फ्रॉम लाईट असतं किंवा अवे फ्रॉम द नॉर्मल असेल. म्हणजेच आपल्याला इथे एक टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी एक कंडिशन आहे. ज्यावेळेला आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन स्टडी करू त्यावेळेला तिथे असणारी एक कंडिशन आहे, द रे ऑफ लाईट मस्ट बी ट्रॅव्हल्ड फ्रॉम ऑप्टिकली डेन्सर मीडियम टू ऑप्टिकली रेअरर मीडियम. म्हणजे इंटरनल रिफ्लेक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर त्यासाठी रे ऑफ लाईट कसा ट्रॅव्हल झाला पाहिजे, रे ऑफ लाईट हा डेन्सरमधून रेअररमध्ये ट्रॅव्हल झाला पाहिजे. आणि डेन्सरमधून रेअररमध्ये ट्रॅव्हल होताना बेंडिंग कसं होतं, बेंडिंग काय असतं, विच इज अवे फ्रॉम द नॉर्मल. बेंडिंग काय आहे, नॉर्मलपासून पुढे पुढे वाढत जातं, म्हणजे अवे फ्रॉम द नॉर्मल असतं. आणि फॉर दॅट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन वी कॅन कन्सिडर वन ऑफ दी रे डायग्रॅम. ह्यासाठी आपण एक रे डायग्रॅम कन्सिडर केली तर बघा बरं, ह्या रे डायग्रॅममध्ये सपोज वी कॅन कन्सिडर टू मीडिया. दोन मीडिया कन्सिडर केला, दोन मीडियम कन्सिडर केले ज्याचा इंटरफेस एक्स वाय असेल. एक्स वाय इज द इंटरफेस in between that two media. First medium consider केलं glass, which is the denser medium which having a refractive index mu1. Mu is also denoted by refractive index. mu सुद्धा refractive index ने डिनोट केला जातो. ग्लास आहे म्हणजे डेन्सर मीडियम आहे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स mu1 आहे. दुसरं मीडिया कन्सिडर केलं इयर, जे रेअरर असतं आणि ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल, mu2 असेल. वेन we can consider or we can study टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. रे ऑफ लाईट कशी असायला हवी, तर रे ऑफ लाईटसाठी टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमध्ये काय असायला हवं, ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर टू रेअरर मीडियम. अँड फॉर दॅट वी कॅन कन्सिडर सोर्स ऑफ लाईट. सोर्स ऑफ लाईट आपण ओ कन्सिडर केला. इथे असणारा ओ जो आहे तो लाईटचा सोर्स आहे ज्याच्यामधून नंबर ऑफ रे ऑफ लाईट काय होतील, इल्युमिनेट होतील. इथून नंबर ऑफ रेज काय होतील, बाहेर पडतील. ज्यावेळेला ह्या नंबर ऑफ रेज बाहेर पडतील त्यावेळेला आपण प्रत्येक रेजचा वेगवेगळा स्टडी करू. पहिली रे बाहेर पडेल ओ ए, फर्स्ट रे फ्रॉम दॅट सोर्स. ओ ए इज इन्सिडंट नॉर्मली ऑन दॅट इंटरफेस. ह्या इंटरफेसवरती ही रे काय होईल, नॉर्मली इंटरफेस होईल. आणि ह्याचा जो ट्रॅव्हलिंगचा भाग असेल तो कसा असेल, वेन इट कॅन बी ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर टू रेअरर, इट कॅन पास ॲज ए डॅश. म्हणजे ही स्ट्रेट लाईनमध्ये ए डॅशमध्ये काय होईल, पास होऊन जाईल. ठीक आहे. सेकंड रे ऑफ लाईट आपण कन्सिडर केली ओ बी. ओ बी बघा बरं, हा ओ बी हा असणारा सेकंड रे ऑफ लाईट इन्सिडेंट केली ॲट दॅट इंटरफेस. इंटरफेसवरती ही सेकंड रे ऑफ लाईट इन्सिडेंट केली आणि जिथे इन्सिडन्स झालं तिथं आपण नॉर्मल ड्रॉ केला. हा जो आहे तो नॉर्मल ड्रॉ केला. जर नॉर्मल ड्रॉ केला तर आपल्याला इथे पहिला अँगल मिळेल किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स फर्स्ट मिळाला, म्हणून ओ बीसाठी असणारा अँगल ऑफ इन्सिडन्स असेल I1. ठीक आहे.
I1 जर अँगल ऑफ इन्सिडन्स असेल तर इथे असणारा R1 जो आहे तो काय असेल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, आणि बेंडिंग काय असेल, डेन्सर टू रेअरर बेंडिंग असेल अवे फ्रॉम नॉर्मल, म्हणजे बी डॅश काय असेल, तिथं असणारं रिफ्रॅक्शन असेल किंवा रिफ्रॅक्टेड रे असेल विच हॅव्हिंग रिफ्रॅक्टिंग अँगल R1. ठीक आहे, हे असेल सेकंड रे. नेक्स्ट आपण OC नेक्स्ट पॉईंट घेतला किंवा नेक्स्ट रे ऑफ लाईट कन्सिडर केली OC. बघा बरं, प्रत्येक वेळेला असणारा अँगल ऑफ इन्सिडन्स आपण काय केला, पहिल्यापेक्षा दुसरा आणि दुसऱ्यापेक्षा तिसरा इन्क्रीज करत गेलो, प्रत्येक वेळेला इन्क्रीज करत गेलो. तर बेंडिंग काय असेल, प्रत्येक वेळेला बेंडिंग काय असेल, बेंडिंगसुद्धा इन्क्रीज होईल अवे फ्रॉम नॉर्मल, म्हणजे रिफ्रॅक्टेड रे नॉर्मलपासून पुढे 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 किंवा अवे अवे होत जाईल. दुसऱ्या रे ऑफ इन्सिडन्ससाठी बघा बरं काय असेल, दुसरी रे आहे OC विच हॅव्हिंग अँगल ऑफ इन्सिडन्स I2. दुसऱ्या रेचा अँगल ऑफ इन्सिडन्स I2 असेल आणि दुसऱ्या रेची असणारी रिफ्रॅक्टेड रे CC डॅश असेल. रिफ्रॅक्टेड रे जी तुम्हाला दिसते CC डॅश असेल, ज्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल R2 असेल. अगेन पुन्हा आपण नेक्स्ट रे कन्सिडर केली OD बघा बरं, अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, जो अँगल ऑफ इन्सिडन्स IC किंवा I3 कन्सिडर केला ज्या वेळेला असणारं रिफ्रॅक्शन. बघा बरं, आता इथे होणारं रिफ्रॅक्शन कसं आहे, ॲट दॅट कंडिशन दॅट ऑफ रिफ्रॅक्टिंग अँगल काय होतो, विच इज द ऑन दॅट इंटरफेसवरतीच हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन येईल किंवा रेज जो आहे D जो आहे तो ह्या इंटरफेसला टँजेन्शियल जाईल, ह्या इंटरफेसला काय असेल, टँजेन्शियल जाईल, आणि असं असणारा रिफ्रॅक्टिंग अँगल जो भेटेल तो काय असेल 90 डिग्री. म्हणजे इथं नॉर्मलमध्ये आणि ह्या इंटरफेसमध्ये जो असणारा अँगल आहे नॉर्मलमध्ये आणि रिफ्रॅक्टेड रेमध्ये असणारा अँगल जो असेल तो हा असेल, तो काय असेल, दॅट इज इक्वल टू 90 डिग्री. ॲट दॅट कंडिशन दॅट अँगल ऑफ इन्सिडन्स इज कॉल्ड ॲज अन क्रिटिकल अँगल. बघा बरं, इथे एक पॉईंट येतो, कोणता पॉईंट आहे तो, क्रिटिकल अँगल IC. IC अँगल कशाला म्हणायचं, IC अँगल कशाला म्हणायचं, वेन अ रे ऑफ लाईट इज अ ट्रॅव्हल फ्रॉम डेन्सर टू रेअरर मीडियम द रिफ्रॅक्टिंग अँगल इज अ 90 डिग्री. ज्या वेळेला रिफ्रॅक्टिंग अँगल 90 डिग्री असेल त्या पेअरचा अँगल ऑफ इन्सिडन्स जो असेल तो काय असेल, क्रिटिकल अँगल असेल. क्रिटिकल अँगल IC इन्सिडन्स अँगल क्रिटिकल अँगल होईल कधी, ज्यावेळेला रिफ्रॅक्टिंग अँगल काय असेल 90 डिग्री असेल, रिफ्रॅक्टिंग अँगल काय असेल 90 डिग्री असेल. बट नेक्स्ट कन्सेप्ट आपण घेतली किंवा नेक्स्ट रे ऑफ लाईट आपण इथे पुन्हा इन्सिडन्स केला, इथे असणारा नेक्स्ट OE आपण कन्सिडर केला. बघा बरं, नेक्स्ट असणारा इन्सिडंट अँगल OE कन्सिडर केला तर OE साठी पुन्हा काय होईल, इथं प्रत्येक वेळेला I1 I2 I3 प्रत्येक वेळेला इन्सिडन्स अँगल काय होत गेला, इन्क्रीज होत गेला. इथे पुन्हा आपण काय केलं, I4 घेतला, बट दॅट I4 इज ग्रेटर दॅन IC. हा पुन्हा वाढला, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इन्क्रीजेस दॅन विच इज ग्रेटर दॅन दॅट IC पेक्षा पुन्हा आपण वाढवला तर रिफ्रॅक्शन जे आहे ते काय होईल, प्रत्येक वेळेला रिफ्रॅक्शन सुद्धा वाढत गेलं. आता रिफ्रॅक्शन इथे वाढत गेलं, इथे असणारा जो शेवटचा अँगल होता तो 90 डिग्री झाला. आता इथं होणारे रिफ्रॅक्शन काय होईल, त्या 90 पेक्षा मोठं होईल, म्हणजे इथे असणारी रे काय होईल, दॅट ऑफ OE रे इज अ इन्सिडंट ऑन दॅट इंटरफेस. ह्या नॉर्मलवरती किंवा इंटरफेसवरती ही लाईट काय होईल, इन्सिडन्स होईल, बट विच कॅन नॉट बी रिफ्रॅक्टेड. ती रिफ्रॅक्ट होणार नाही, ती काय होईल, त्याच मीडियममध्ये बॅकला येईल किंवा त्याच मीडियममध्ये काय होईल, रिफ्लॅक्शन होईल. ॲट दॅट कंडिशन इट इज कॉल्ड ॲज अन टोटल इंटरनल रिफ्लॅक्शन. हीच कन्सेप्ट म्हणजे किंवा हाच फिनॉमिना म्हणजे काय असेल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बघा बरं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय कन्सेप्ट असेल, when ray of light is travel from denser to rarer medium, ray of light is travel from denser to rarer medium at the angle of incidence greater than critical angle of incidence greater than critical angle, that a ray of light is रिफ्लेक्टेड इन ए डेन्सर मीडियम. तीच लाईट काय होते, त्या मीडियममध्ये रिफ्लेक्ट होते. दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज एन
टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हा फिनॉमिना म्हणजेच काय असतो? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि इथे असणारा जो एक पॉईंट याला, कोणता पॉईंट? दॅट ऑफ क्रिटिकल अँगल. हा जो पॉईंट आला क्रिटिकल अँगल, तो सुद्धा अँगल म्हणजे काय कन्सेप्ट असेल? दॅट क्रिटिकल अँगल is the angle of incidence for the refracting angle is equal to 90 degree. ज्यावेळेला रिफ्रॅक्टिंग अँगल 90 डिग्री असतो त्यावेळेचा अँगल ऑफ इन्सिडन्स जो असेल त्याला काय म्हटलं जातं? क्रिटिकल अँगल म्हटलं जातं. सपोज आपण हे डेन्सर मीडियम कन्सिडर केलं, ग्लास, रेअरर मीडियम एअर कन्सिडर केलं, तर त्यावेळेला होणारा क्रिटिकल अँगलचा भाग तुमच्या टेक्स्टमध्ये सुद्धा एका पॉईंटमध्ये आहे क्रिटिकल अँगलचा भाग. बघा बरं क्रिटिकल अँगल कसा कन्सेप्ट येईल? सपोज आपण असं कन्सिडर केलं आता ज्या नवीन असणाऱ्या कन्सेप्टनुसार, तर आपल्याला माहित आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू म्यू कन्सिडर केला. म्यू जनरली कसा डिफाईन होतो? बाय स्नेल्स लॉ. इट इज द रेशो ऑफ साइन आय टू साइन आर. इट इज द रेशो ऑफ साइन आय टू साइन आर. अँड दॅट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला ह्या दोन मीडियमसाठी घ्यायचा आहे. तो जर असा घेतला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू, refractive index of a second medium with respect to first is equal to refractive index of a second medium with respect to first is equal to mu2 divided by mu1 is equal to sin I divided by sin R. sin I divided by sin R. ठीक आहे. बघा बरं, for a angle of incidence इज ए क्रिटिकल अँगल. सपोज आपण अँगल ऑफ इन्सिडन्स जर क्रिटिकल अँगल कन्सिडर केला मीन्स आय इज इक्वल टू आय सी, तर इथे आय इज इक्वल टू आय सी असताना आर काय होतो? आर इज इक्वल टू 90 डिग्री होतो. आर काय होतो? आर इज इक्वल टू 90 डिग्री होतो. म्हणजेच इथे असणारा आय काय होईल? साइन आय. साइन आय इज इक्वल टू काय होईल? साइन आय सी होईल. अँड साइन ऑफ आर इज इक्वल टू काय होईल? साइन ऑफ आर इज इक्वल टू 90 डिग्री किंवा साइन 90 होईल, ज्याचं आन्सर आपल्याला माहित आहे साइन 90 इज इक्वल टू 1. साइन 90 इज इक्वल टू 1 होईल. देन फॉर दॅट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, इथे असणारं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन स्टडी करताना आपण काय कन्सिडर केले? दोन मीडियम कन्सिडर केले. पहिलं मीडियम जे होतं ते डेन्सर मीडियम होतं आणि दुसरं मीडियम म्हणजे म्यू2 ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ते दुसरं मीडियम म्हणजे एअर कन्सिडर केलेलं होतं. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर दॅट सेकंड मीडियम इज इक्वल टू काय असतो? एअरसाठी असणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 असतो. म्हणजे ह्या सगळ्या व्हॅल्यू जर आपण ह्या रिलेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर बघा बरं काय रिलेशन असेल? म्यू2 divided by mu1 is equal to mu2 divided by mu1 is equal to sin I च्या ठिकाणी IC होईल आणि sin 90 म्हणजे sin R जो आहे तो sin 90 होईल, म्हणजेच sin IC divided by 1 होईल. sin 90 झाला तो 1 झाला. आणि इथे असणारे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर द सेकंड मीडियम मीन्स फॉर दॅट इयर इज इक्वल टू 1 असेल. म्हणजे हीच असणारी व्हॅल्यू काय होईल? 1/μ1 इज इक्वल टू साइन IC. हे रिलेशन काय येईल? हे रिलेशन हे असं येईल. म्हणजे फ्रॉम दॅट रिलेशन वी कॅन डिटरमाइन द IC क्रिटिकल अँगल. हा क्रिटिकल अँगल आपण फाइंड आउट करू शकतो. फ्रॉम दॅट रिलेशन IC इज इक्वल टू साइन इनवर्स 1/μ1 where μ1 is the refractive index for that denser medium. जे काही सेकंड किंवा पहिलं आपण डेन्सर मीडियम कन्सिडर केलं त्याचा असणारा हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल. बघा बरं, दिस इज द रिलेशन फॉर द क्रिटिकल अँगल. हे असणारं क्रिटिकल अँगलचं रिलेशन असेल. आणि कॉमनली आपण नंबर ऑफ जे फर्स्ट मीडियम यूज करतो इन टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमध्ये पहिलं मीडियम जे काही वापरलं जातं जे जनरली ग्लास म्हणून वापरलं जातं ज्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 असतो. म्हणजे फ्लिंट ग्लाससाठी असणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असेल? 1.5 असेल. सपोज आपण असं कन्सिडर केलं फॉर दॅट ग्लास विच हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5, जर ग्लास कन्सिडर केला ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय झाला? 1.5 झाला, तर ॲट दॅट कंडिशन इथे फ्रॉम दॅट रिलेशन, ह्या रिलेशनवरून येणारा IC जो येईल म्हणजे क्रिटिकल अँगल इज इक्वल टू किती येईल? 4.41 डिग्री 49 मिनिट्स किंवा ह्याला आपण काय म्हणू शकतो? 42 डिग्री. जर सपोज आपण काय कन्सिडर केलं? ग्लास इज अ
फर्स्ट मीडियम फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी फर्स्ट मीडियम ग्लास कन्सिडर केलं, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आहे. या 1.5साठी क्रिटिकल अँगल जनरली काय येऊ शकतो, 42 डिग्री येऊ शकतो. दिस इज द क्रिटिकल अँगल अँड दॅट फिनॉमिना इज कॉल्ड ॲज अन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय असेल, त्याच मीडियममध्ये रिफ्लेक्शन होणं, फक्त त्या मीडियममध्ये रिफ्लेक्शन होताना असणारी इथं जी कंडिशन आहे ती कंडिशन काय आहे, दॅट रे ऑफ लाईट इज ट्रॅव्हल्ड फ्रॉम डेन्सर टू रिअरर मीडियम. रे ऑफ लाईट कशी ट्रॅव्हल झाली पाहिजे, ह्या डेन्सरमधून ग्लासमधून इयरमध्ये किंवा डेन्सरमधून रिअररमध्ये ट्रॅव्हल झाली पाहिजे. अगेन इथे असणारी सेकंड कंडिशन आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पहिल्या रेला झालं का, नाही झालं. दुसऱ्या रेला झालं का, नाही झालं. तिसऱ्या रेला झालं का, नाही झालं. चौथ्या रेला झालं. हा चौथा रे कोणता रे आहे, विच हॅव्हिंग अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. म्हणजे ह्या असणाऱ्या दोन कंडिशन आहेत, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी असणाऱ्या ह्या दोन कंडिशन आहेत. रे डेन्सरमधून रेअररमध्ये ट्रॅव्हल झाली पाहिजे आणि ज्याचा अँगल ऑफ इन्सिडन्स काय असायला हवा, ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. ॲट दॅट कंडिशन दॅट रे इज टोटली रिफ्लेक्टेड अँड इन दॅट सेम मीडिया. ही रे काय झाली, ह्याच मीडियामध्ये काय झाली, रिफ्लेक्ट झाली आणि त्यावेळेला असणारा दॅट फिनॉमिना इज कॉल्ड एज एन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हे असेल ते काय असेल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असेल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ॲक्च्युली ॲप्लिकेशन्स ह्या आपल्या 11वीच्या टेक्स्टमध्ये नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स आहेत. ऑप्टिकल फायबर आहे, प्रिझम बायनॅक्युलर आहे, पेरिस्कोप आहे, अशा नंबर ऑफ ॲप्लिकेशन आपण स्टडी करायचे. पण आत्ताच्या ह्या वर्षीसाठी तुम्हाला फक्त एकच ॲप्लिकेशन फॉर द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे, ते म्हणजे ऑप्टिकल फायबर. आता हे ऑप्टिकल फायबर इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे. दॅट ऑफ ऑप्टिकल फायबर कन्सिस्ट ऑफ ए लार्ज नंबर ऑफ एक्स्ट्रीमली स्मॉल थिन फायबर्स. म्हणजे नंबर ऑफ फायबर्स विच हॅव्हिंग ए ग्लास मटेरियल ऑर क्वार्ट्ज क्रिस्टलचं किंवा ग्लास मटेरियलचं असणाऱ्या नंबर ऑफ फायबर्स ज्या एकत्र केल्या जातात त्या असणाऱ्या बंचला काय म्हटलं जातं, ऑप्टिकल फायबर म्हटलं जातं. जनरली आताचं जे काही कम्युनिकेशन आहे ते TV कम्युनिकेशन असेल, जो लॉंग डिस्टन्स चॅनल्सवरती किंवा लॉंग डिस्टन्समध्ये लाईट किंवा सिग्नल ट्रॅव्हल केला जातो, त्यासाठी ज्या काही केबल्स यूज केल्या जातात, ज्या अंडरग्राऊंड आहेत, त्या नंबर ऑफ अंडरग्राऊंड असणाऱ्या केबलच्या ज्या वायर्स आहेत विच इज अन ऑप्टिकल फायबर. तोच कन्सेप्ट म्हणजे काय असतो, ऑप्टिकल फायबर असतो, जो TV सिग्नल ट्रॅव्हल करण्यासाठी विदाउट एनी लॉस, कोणताही लॉस न होता TV सिग्नल ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा कम्युनिकेशनच्या पर्पजसाठी काय केला जातो, ऑप्टिकल फायबरचा यूज केला जातो. ज्याच्यामध्ये नंबर ऑफ फायबर्स ग्लासचे किंवा क्वार्ट्ज क्रिस्टलचे काय केले जातात, एकत्र केले जातात. अँड इट कॅन कन्सिस्ट ऑफ, ह्याचं जे असणारं कन्स्ट्रक्शन कसं असतं, तर ऑप्टिकल फायबर जो काय आहे, व्हेरी थिन आहे, खूप थिन असणारा हा ऑप्टिकल फायबर असतो. पण त्याचे दोन पार्ट्स असतात, ज्याचा इंटरनल पार्ट जो असेल, आतला पार्ट जो असतो, ज्याला काय म्हटलं जातं, विच इज कॉल्ड ॲज एन कोअर. इंटरनल पार्ट ऑफ दॅट ऑप्टिकल फायबर इज कॉल्ड ॲज एन कोअर विच हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, 1.7 असतो. आतला भाग जो असेल ऑप्टिकल फायबरचा, ज्याला कोअर म्हटलं जातं, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, 1.7 असतो. अँड दॅट ऑफ कोअर इज कोटेड. हा कोअर जो आहे तो पुन्हा काय केला जातो, कोट केला जातो, कोटिंग केलं जातं, ज्याला क्लॅडिंग असं म्हटलं जातं. जो काय आहे, ज्याला काय म्हटलं जातं, क्लॅडिंग असं म्हटलं जातं. विच हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5. म्हणजे त्याचा असणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, 1.5 असतो. वेन दॅट कोअर अँड क्लॅडिंग आपण कन्सिडर केलं, इनर पार्ट आहे कोअर, आउटर पार्ट किंवा कोटिंग जे आहे ते क्लॅडिंग आहे. दॅट ऑफ कोअर इज ऑप्टिकली डेन्सर दॅन क्लॅडिंग. क्लॅडिंगपेक्षा कोअर काय असतं, ऑप्टिकली डेन्सर असतं. वेन रे ऑफ लाईट जर आपण ह्या ऑप्टिकल फायबरवरती इन्सिडेंट केलं तर त्याचं होणारं रिफ्लेक्शन जे आहे, जे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असेल, बघा बरं, ते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय असेल, तर ज्या वेळेला रे ऑफ लाईट ह्या
ऑप्टिकल फायबरवरती इन्सिडंट केली जाते त्यावेळेला असणारं ह्याचं इन्सिडन्सच कसं असतं, ह्याचा असणारा इन्सिडन्सचाच भाग असा असतो की इथे असणारा अँगल ऑफ इन्सिडन्स इज अ ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. अँगल ऑफ इन्सिडन्स इज अ ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. जेणेकरून काय होईल, इथे होणारी इन्सिडंट रे ह्याच फायबरमध्ये काय होईल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होईल. म्हणजे त्याच फायबरमध्ये त्याचं रिफ्लेक्शन होईल. म्हणजे ही जर इन्सिडंट होत असेल ती इथेच रिफ्लेक्ट होते आतमध्येच फायबरमध्ये. आता ज्या वेळेला रिफ्लेक्टेड रे इथं आली, ही रिफ्लेक्टेड झाली, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आतमध्येच त्याचं रिफ्लेक्शन झालं, ती काय होईल, पुन्हा त्या फायबरच्या वॉलवरती इन्सिडंट होईल. आणि इथेच होणारे इन्सिडन्स पुन्हा कसं असेल, दॅट ऑफ इन्सिडन्स अँगल आय इज ए ग्रेटर दॅन पुन्हा आय सी असेल. हो, काय असेल, ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. म्हणजे पुन्हा त्या तिथे होणारं जे आहे ते इंटरनल रिफ्लेक्शनच असेल. तिथं होणारं रिफ्लेक्शन जे असेल ते कसं असेल, त्या फायबरमध्ये इंटरनल रिफ्लेक्शन असेल. म्हणजे ही रे आहे ती टोटल इंटरनली रिफ्लेक्टेड इन दॅट फायबर. त्या फायबरमध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होईल. असं ह्या फायबरच्या वॉलवरती मल्टिपल इन्सिडन्स अँड मल्टिपल रिफ्लेक्शन होऊन इथं जी काही रे इमर्जंट होईल, इथून जी काही रे इमर्जंट होईल, ती इमर्जंट रे होईल ती असणारी रे असेल ती टोटली इंटरनल रिफ्लेक्टेड इन दॅट फायबर. त्या फायबरमध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होऊन ती बाहेर पडेल. ज्यावेळेला रे जी काही बाहेर पडेल, विच हॅव्हिंग इंटेन्सिटी ऑफ ए लाईट which is the same or equal to that of light in enter that fiber. फायबरमध्ये ज्या इंटेन्सिटीने लाईट इन्सिडंट केली तितक्याच इंटेन्सिटीने लाईट काय होईल, इथून बाहेर पडेल. किंवा सपोज आपण हा सिग्नल कन्सिडर केला, इथे जो आहे तो सिग्नल कन्सिडर केला, दॅट ऑफ ऑप्टिकल सिग्नल. जो काही ऑप्टिकल सिग्नल आपण ह्याच्यामधून ट्रॅव्हल करू, त्या ट्रॅव्हलिंगमध्ये ती टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होईल अँड देअर इज ए लो लॉस ऑफ ए सिग्नल इन बिटवीन दॅट ट्रॅव्हलिंग. ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये होणारा लॉस जो असेल तो टोटली लो असेल. म्हणजे इथं होणारं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय करतं, हे असणारा लॉस किंवा इथे असणारी इंटेन्सिटी मेंटेन केली जाते, लॉस कमी केला जातो. आणि जी काही इमर्जंट रे असेल ती इमर्जंट रे आपल्याला काय मिळते, सेम इंटेन्सिटीची मिळते. किंवा तिथे असणाऱ्या सिग्नलला कमी लॉस असतो, जी ॲज इट इज जशी इंटर केली तशीच आपल्याला इमर्जंट होते, जशी इन्सिडंट केली तशीच आपल्याला काय मिळते, इमर्जंट करते. आणि ह्याचे असणारे नंबर ऑफ ॲडव्हान्टेजेस आपण कम्युनिकेशन सिस्टीममध्ये यूज करतो. हा ऑप्टिकल फायबर ज्याच्यामध्ये टोटल इंटरनल रिफ्लेक्शन केलं जातं, तो आपण नंबर ऑफ कम्युनिकेशन सिस्टीममध्ये काय केला जातो, त्याचा यूज केला जातो किंवा तो ॲडव्हान्टेजेस म्हणून यूज केला जातो. काय ॲडव्हान्टेजेस आहेत, तर आता जस्ट मी सांगितलेली ती कन्सेप्ट. टेलिकम्युनिकेशनमध्ये जे साऊंड सिग्नल आहेत ते नंबर ऑफ लॉंग डिस्टन्सवरती आपल्याला ट्रॅव्हल करण्यासाठी ऑप्टिकल फायबरचा यूज केला जातो, ज्याच्यामध्ये लो लॉस होऊन काय होतो, कमी लॉसने किंवा हाय स्पीडने ही असणारं ट्रॅव्हलिंग होतं, ज्याच्यामध्ये आपल्याला सेम इंटेन्सिटी किंवा असणारा सिग्नल जो आहे तो क्लिअरली आपल्याला मिळतो. हा फर्स्ट यूज आहे किंवा फर्स्ट असणारा ॲडव्हान्टेजेस आहे. दॅट ऑफ ऑप्टिकल फायबर इज यूज्ड इन टेलिकम्युनिकेशन फॉर कॅरिंग साऊंड सिग्नल और फॉर ए ओव्हर लार्ज डिस्टन्ससाठी साऊंड सिग्नल कॅरी करण्यासाठी टेलिकम्युनिकेशनमध्ये ऑप्टिकल फायबर यूज केला जातो. दॅट फॉर यूज्ड इन द, हेच आपल्याला कशामध्ये यूज केला जातो, साऊंड सिग्नल, पिक्चर सिग्नल किंवा तिथे असणारा लाईट पल्ससुद्धा काय लॉंग डिस्टन्सवरती, लार्ज डिस्टन्सवरती ट्रॅव्हल करण्यासाठी ऑप्टिकल फायबरचा यूज केला जातो. अगेन दॅट ऑफ ऑप्टिकल फायबर इज यूज्ड इन ए मेडिकल पर्पजमध्ये किंवा मेडिकल एक्झामिनेशनमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला बॉडीच्या नंबर ऑफ पार्ट्स काय करायचे आहेत, करायचे आहेत, नंबर ऑफ बॉडीचे पार्ट एक्झामिन करायचे आहेत, त्या ठिकाणी मेडिकल पर्पजमध्ये ऑप्टिकल फायबर यूज केला जातो. इन केस ऑफ ए एंडोस्कोपी किंवा तिथे असणारी जी काही एंडोस्कोपी आहे, ती एंडोस्कोपीमध्ये सुद्धा काय केले जाते,
हा असणारा ऑप्टिकल फायबर यूज केला जातो. जिथे नंबर ऑफ सर्जिकल्स किंवा सर्जरी केल्या जातात तिथे सुद्धा ऑप्टिकल फायबर्सचा यूज केला जातो आणि मेडिकल पर्पजमध्ये ऑप्टिकल फायबर हा मोस्टली यूज होतो. अगेन हे ऑप्टिकल फायबर जे आहे ज्याच्यामध्ये प्लास्टिक कोटिंग किंवा आपण ग्लासचं असणारं मटेरियल असेल, क्वार्ट्ज क्रिस्टल असेल, जे काय असेल कॉस्ट असेल किंवा त्याची असणारी कॉस्ट जी आहे ती चिपमध्ये असेल, खूप इझिली आपल्याला किंवा कॉस्ट कमी असणारं हे मटेरियल आपण यूज करतो. त्याच्यामुळे इथे असणारी थिप प्रिव्हेन्शन जो आहे तो कन्सेप्ट होईल. म्हणजे नंबर ऑफ ज्या वायर्स यूज केल्या जातात कम्युनिकेशन पर्पजमध्ये, ज्या कॉपर वायर्स असतील त्या कॉपर वायर्स काय असतात, एक्सपेन्सिव्ह असतात आणि त्या जनरली काय केल्या जातात, चोरी केल्या जातात. म्हणजे हा असणारा लो मटेरियल किंवा लो असणाऱ्या प्राईजसाठी यूज केलेला ऑप्टिकल फायबर जर आपण यूज केला तर तिथे थीफ प्रिव्हेन्शन जे आहे हाही त्याचा ॲडव्हान्टेजेस आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. किंवा हे ऑप्टिकल फायबर सहजासहजी चोरीला जाणार नाही, कारण लो कॉस्टचं आहे त्यामुळे ते जनरली चोरी होणार नाही. म्हणजे हा आहे त्याचा एक ॲडव्हान्टेजेस आहे. असे नंबर ऑफ ॲडव्हान्टेजेस असणारा हा ऑप्टिकल फायबर आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन थ्रू काय करू शकतो, ह्या आपल्याला ऑप्टिक्समध्ये यूज करू शकतो.